श्री शिवाय नमस्तुभ्यं। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ। 16 सोमवार व्रत कथा व तो कसा करावा। सोळा सोमवार व्रत, उद्यापन आणि त्याचे महत्त्व म्हणजेच 16 सोमवार व्रताचे संपूर्ण मार्गदर्शन। 16 सोमवार व्रत म्हणजे काय? 16 सोमवार व्रत हे भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी केले जाणारे एक अतिशय पवित्र व्रत आहे। श्रावण महिन्यात सुरू करून सलग 16 सोमवार भगवान शिवाची पूजा केली जाते। या व्रतामुळे मनोकामना पूर्ण होते, अडचणी दूर होतात, विवाह, संतान, आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते असे मानले जाते। व्रताचे महत्त्व। एक, भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते। 2, विवाहातील अडथळे दूर होतात। 3, सौभाग्य, समृद्धी व आरोग्य लाभते। 4, मनशांती आणि भक्तीमध्ये वृद्धी होते। 5, कर्मफलाच्या बंधनातून मुक्ती मिळते। सोळा सोमवार व्रताचे उद्यापन कसे करावे। 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर 17व्या सोमवारी किंवा शुभ मुहूर्तात उद्यापन करावे। उद्यापन विधी। 1, स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करा। 2, शिवलिंगाची पूजा करा। जल, दूध, बेलपत्र, फुले, धूप, दीप नैवेद्य अर्पण करा। 3, पारायण अथवा पठण। 16 सोमवार व्रतकथा वाचा। ओम नमः शिवाय जप करा। शिवमहिम स्तोत्र किंवा रुद्राष्टक पठण करा। 4, ब्राह्मण अथवा कन्यांचे भोजन व दान। 1 किंवा 5 ब्राह्मणांना भोजन द्या, त्यांना वस्त्र, दक्षिणा, फळे, 5 गोड पदार्थ दान द्या। काही जण कन्या भोजन व त्यांना वस्त्रदानही करतात। 5, पारणा म्हणजेच व्रत समाप्तीचा दिवस। विधीपूर्वक भोजन करून व्रत समाप्त करा। उद्यापनासाठी विशेष गोष्टी। शिव मंदिरात अभिषेक केल्यास उत्तम। कुणालाही दुखावू नका। शांत, सात्विक व आस्तिक भाव ठेवा। शिव पार्वतीची संयुक्त पूजा केल्यास विवाहासंबंधी व्रत अधिक प्रभावी मानले जाते।